नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरी पूजेची तिथी, पूजा विधी, मुलीने आईला कोणती भेटवस्तू द्यावी हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आपल्या भारतीय धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आणि आध्यात्मिक मानला जातो. या महिन्यात भगवान महादेवाची पूजा आराधना करण्याचे महत्त्व सांगितले जाते. 5 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे. तसेच यंदा 5 श्रावणी सोमवार साजरे केले जातील. श्रावणात श्रावणी सोमवार व्यतिरिक्त नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी हे सण देखील साजरे केले जातात. तसेच श्रावणी मंगळवारी अनेक ठिकाणी मंगळागौरीचे पूजन केले जाते. नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण प्रामुख्याने साजरा करतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते. यंदा पहिली मंगळागौर 6 ऑगस्ट 2024 या दिवशी साजरी केली जाईल. तसेच यावर्षी 5 श्रावणी सोमवार बरोबरच 5 श्रावणी मंगळवार देखील असणार आहे. मंगळागौरीच्या व्रतामध्ये देवी पार्वतीच्या पूजेबरोबरच महादेवांची पूजा देखील केली जाते. अनेक ठिकाणी हे व्रत अविवाहित मुली सौभाग्य प्राप्तीसाठी आणि विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी करतात. पण महाराष्ट्रात हे व्रत केवळ विवाहित स्त्रियाच करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्य सुखमय होते व कुटुंबात सुख समृद्धी नांदते असं म्हटले जाते. तसेच या व्रतामुळे देवी पार्वतीसह महादेवांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. मंगळागौर नवविवाहितांचं गोड कौतुक करण्यासाठी साजरी केली जाते. लग्नानंतर सलग 5 वर्ष मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन विविध खेळ खेळतात, झिम्मा, फुगडी खेळतात, गाणी गातात. यामुळे महिलांना रोजच्या कामातून विरंगुळा मिळतो. पहिली मंगळागौर 6 ऑगस्ट 2024 ला असणार आहे. दुसरी मंगळागौर 13 ऑगस्ट 2024 ला असणार आहे. तिसरी मंगळागौर 20 ऑगस्ट 2024 ला असणार आहे. चौथी मंगळागौर 27 ऑगस्ट 2024 ला आहे आणि पाचवी मंगळागौर 3 सप्टेंबर 2024 ला असणार आहे. मंगळागौरीच्या दिवशी नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडोपचारे पूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करून सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सुवासिनींचे भोजन होते. शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूचे वाण दिलं जातं. मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवतात. हळदी कुंकू, विड्याची पाने, सुपारी व हातावर साखर देतात आणि सवाष्णीची गव्हाणे ओटी भरली जाते. रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगड्या, झिम्मा, भेंड्या असे साधारणतः 110 प्रकारचे खेळ खेळले जातात. सकाळी उठल्यावर स्नान करून दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हटली जाते. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन केले जाते. मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून 5व्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते. असे शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास त्यासोबत व्रताचे उद्यापन करता येते. पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होम हवनासाठी भटजींना बोलावले जाते. त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. आई वडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे. यामध्ये मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे. या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी असतो. त्याला दंश करण्यास साप येतो, पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्याने हा नवरदेव वाचतो. त्यावेळी त्या सापाचे रूपांतर हारात होते. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर म्हणजे काळे मणी आणि सोन्याच्या मणी, जोडवे, कुंकू, कंगवा, आरसा असे दिले जाते. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी दिली जाते. मंगळागौरी पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती लागते. त्याशिवाय नित्यपूजेचे साहित्य जसे की बुक्का, अक्षदा, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पत्री, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, 16 काडवाती, तुळशीची पाने, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, 16 विड्याची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचे कणीस, 1 नारळ, कापड, हळद कुंकू इतर साहित्याची गरज असते. मंगळागौरीच्या वेळी अनेक खेळ खेळले जातात जसे की वटवाघूळ, फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडाहाट, करवटी, झिम्मा, टिपऱ्या, गोफा, सासूसून भांडण, पडवळ गुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी प्रकारचे खेळ यात खेळले जातात. पूर्वीच्या काळी महिलांना रोजच्या कामातून थोडा आराम मिळावा यासाठी हे खेळ मोठ्या उत्साहात साजरे केले जात. नवरी मुलीला माहेरी बोलवून मोठ्या थाटात तिचे गोड कौतुक केले जात असे. काळाच्या ओघात या सणावारांचे रूप थोडे बदलले असले तरी आजही खेळ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पती-पत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती आणि तिचं पूजन केलं जातं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.